मे जननी कोण येतात? अशा प्रश्न आज नवजात जन्माला आलेल्या बालकापासून तर जगात कीर्ती बसवणाऱ्या सिकंदरापर्यंत सर्वांनाच पडलेला असतो. प्रत्येकाला प्रश्न पडतात ते स्वतःला ओळखण्याचे, जगाला गवसणी घालण्याचे. पण गाडी अडकते कुठे? जाण्याच्या पद्धतीत. कानपूरला जाणारी गाडी नागपूरला कधी पोहोचते आणि जगात हास्याचे पात्र कधी बनतो ते समजतही नाही. शनेकंठाचा मार्ग सोडत क्विक ऍक्सेसच्या जमान्यात मेंदूचा पार भुगा होतो आणि आईची जागा AI घेतो. मग आम्ही म्हणतो कुणी राष्ट्राला तारतो का? राष्ट्राला तारण्यासाठी, सुशासन निर्माण करण्यासाठी वैचारिक दर्जा वाढवावा लागेल आणि त्यासाठी शिक्षणाच्या गोकुळात मातृत्वाची आणि प्रेमाची गंगोत्री आणावी लागेल. राष्ट्राची सुरुवात माणसापासून होते. माणसाची सुरुवात त्याच्या डोळ्याने. डोळ्याची शक्ती असते ती म्हणजे संवेदना जी निर्माण होते आईच्या गर्भात असताना जोडलेल्या नाडीतून. आज राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यकता आहे शिवाच्या उज्ज्वल नेतृत्वाच्या धडाडीची. मी म्हणता नाही दरबारी मज नेले आई, आत शिरोनी पाही शिरलो होऊ शकलो नाही. राजा नाही देशाचा राजनिष्ठ होऊ कैसा, राजा नाही धर्माचा धर्मनिष्ठ राहू कैसा. ही शालीनता, विचारांची स्पष्टता, मनाची खंबीरता कोठून आली? अहो रेड्याच्या तोंडून वेद वधून घेण्याची ताकद ज्ञानेश्वर माऊलीत कोठून आली? चक्रव्यूहात जाऊन चक्रव्यूह भेदण्याची हिंमत अभिमन्यूमध्ये कोठून आली? तर या सर्वांमागे होते मातृभाषेतील शिक्षण. आईचा आवाज आणि गाईचे दूध बालकाला पोषण देत असते. विज्ञानानुसार वयाच्या 6व्या वर्षापर्यंत बालक आपल्या आईचा आवाज आणि तिची शैली आत्मसात करत बौद्धिक जगात पदार्पण करत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या अनोख्या शहरात ओळखीचा आवाज धाडस निर्माण करतो, त्याचप्रमाणे जेव्हा हा बालक या बौद्धिक जगात पदार्पण करतो तेव्हा त्याला त्याच्या मातृभाषेची बाराखडी विश्वासाची धार देत असते. आज मातृभाषेतून शिक्षण घेतलेले अनेक बालके उंच उंच भरारी घेत आहेत. मिसाईल मॅन पासून तर क्रिकेटच्या देवापर्यंत, छत्रपती शिवरायांपासून तर जयंत नारळीकरापर्यंत सर्वच मातृभाषेचे अमृत प्यायलेले, देशाचे रत्न ठरलेले नरवीर आहेत. या भावात्मिका सा मातृभाषा. भावना व्यक्त करायला मदत करते ती मातृभाषा. भावना जर व्यक्त करू शकलो तर इमोशनल इंटेलिजन्स ठरतो. आणि आजच्या ह्या युगात IQ पेक्षा EQ किती महत्वाचा हे सांगायला नको. अलेक्सा सर्व माहिती देते, पण कोणती माहिती विचारायची हे ठरवतो विवेक, जो निर्माण होतो मातृभाषेत. व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू पासून आय कॅन डू पर्यंतचा प्रवास म्हणजे भावनांचा प्रचंड उद्वेग असतो आणि हा उद्वेग शांत होतो मातृभाषेच्या संगीतातून. चारित्र्य निर्माण, राष्ट्र निर्माण ही शिक्षणाची ध्येय आहे. ही ध्येय साध्य करण्यासाठी लागते विचारांची स्पष्टता, आचरणाची तत्परता आणि ध्येयाची गंभीरता. या सर्व गोष्टी तयार होतात मानवी मनात जेथे मातृभाषेची बाराखडी देते धाडस, बौद्धिक उन्मेष आणि सर्जनशीलतेची नवलाई. ज्याप्रमाणे कोळसा अग्नीत टाकला म्हणजे तो जेथून आला आहे तेथे टाकला तर त्याचा रंग बदलतो, त्याचप्रमाणे बालक जेथून आला आहे त्या भाषेतून त्याला जर शिकवले तर गुणांचा आविष्कार करणं सोपं जाईल. निज भाषा उन्नती हे सब उन्नती का मूळ असं भारतेंदू हरिश्चंद्र सांगून गेले. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळे कोठारी कमिशन असो व भारतीय संविधानातील कलम 350 सर्वांनीच त्याचे प्रतिपादन केले आहे. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यात सुद्धा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. नेल्सन मंडेला सांगून गेले की मानवाला जर एखादी गोष्ट त्याच्या मातृभाषेतून समजवली ना तर ती थेट त्याच्या हृदयात जाते. काकू, मावशी, आत्या, मामी सर्व आम्हाला वंदनीय आहे, पण आमची आई मात्र पवित्र आहे. लोकमान्य यांची स्मरणशक्ती, सावरकरांचं धाडस, राष्ट्रप्रेम, कवित्व सर्व मातृभाषेची देणगी आहे. यांच्याप्रमाणे रत्ने घडवायचे असतील, देशाला उन्नतीकडे न्यायचे असेल, सुशासन प्रशासन निर्माण करायचे असेल तर हरणाप्रमाणे कस्तुरी शोधण्यापेक्षा, चातकाप्रमाणे आकाशाकडे नजर लावण्यापेक्षा राजहंसाप्रमाणे मातृभाषेचं शिक्षण घेऊन त्या शक्तीने उडावं लागेल. पण आता हे सर्व करणार मशाल राष्ट्र उन्नतीची आपल्या हाती, स्वप्ने यशाची उरी देशाच्या प्रगतीची. अरे हो, तुम्हाला आम्हाला मिळून बालकांना MBA करायचं आहे. अहो छे ते MBA नव्हे, माणूस बनवायचंय आम्हाला.
या देशाला डॉक्टर इंजिनियर बनवून देण्याची जबाबदारी आपली मुळीच नाही, तर एक सुजाण सुसंस्कृत नागरिक घडवण्याची जबाबदारी आपली आहे. महात्मा गांधीजी म्हणाले होते की बालकाचं खरं शिक्षण तेव्हा शक्य आहे जेव्हा ते त्याच्या मातृभाषेत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की ज्ञान खरी शक्ती आहे, पण ते समजेल त्या भाषेतून जर मिळाले तर देश घडतो, समाज घडतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सावित्रीबाई फुले यांनी लोकांना ज्ञान दिले, पण ते त्यांच्या मातृभाषेतून. एवढंच नाही, नवीन शैक्षणिक धोरण 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरणाने बहुभाषिक तत्वाचा पुरस्कारच केला आहे. कुठलीच भाषा शिकायला निर्बंध नाही. भाषा कोणत्याही शिका, पण त्या कोणत्या क्रमाने शिकायला हव्यात हे आपण लक्षात घ्यायला हवे. उदाहरण द्यायचं म्हटलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्राथमिक शिक्षण तमिळमधून, डॉक्टर विजय भाटकर ज्यांनी पहिला सुपर कॉम्प्युटर दिला प्राथमिक शिक्षण मराठीमधून, NJK मेमू, डॉक्टर भाभा आणि असे बरेच दिग्गज. शेवटी एवढंच म्हणेन, इतर भाषेतून शिकलो तर जगाशी बोलू शकतो, पण मातृभाषेतून शिकलो तर स्वतःशी संवाद साधू शकतो. इतर भाषेतून शिकला तर करिअर दिसतं, परंतु मातृभाषेतून शिकला तर चरित्र घडतं. इतर भाषा जर खिडकी असतील तर मातृभाषा तुमचं घर आहे. खिडकीतून बाहेरचं जग बिनधास्त बघा, पण त्या नादात तुमच्या घराला विसरू नका. मातृभाषेचा सन्मान राखूया, कारण ज्या भाषेत तुम्ही पहिल्यांदा तुमच्या आईला हाक मारलीत ना, ती भाषा छोट्या अक्षरात कधीच लिहिली जाऊ नये. नाहीतर महापुरुषों के इस देश में गधे घोड़ों की रेस में, महापुरुषों के इस देश में गधे घोड़ों की रेस में घोड़ों को नहीं मिलेगी घास, और हजम करने के लिए घास गधे खाएंगे च्यवनप्राश. म्हणून म्हणते, केवळ पुस्तकी ज्ञान देणारा मी मास्तर नाही, होई हे बिजवट वृक्ष याची देईन ग्वाही. शिक्षण म्हणजे काय त्याची देईन परिभाषा, शिकवेन त्या बालकाला वापरून त्याची मातृभाषा.